कोल्हापुरात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हाय प्रोफाईल देह व्यापाराचा पर्दाफाश, करवीर पोलिसांची धडक कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या हाय प्रोफाईल देह व्यापाराचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। वाशीगाव हद्दीतील सनराइज लॉजिंग येथे टाकलेल्या छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 3 जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये भुदरगड तालुक्यातील मिंचे बुद्रुक येथील सागर प्रभाकर कांबळे आणि राधानगरी तालुक्यातील हेळेवाडी येथे राहणारा कमलेश कृष्णा पाटील यांचा समावेश आहे, तर लॉज चालक शहाजी एकनाथ उर्फ सागर पाटील, सुहास निचिते आणि विक्रम दिनकर कांबळे हे फरार आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सनराइज लॉजिंगवर छापा टाकला। तपासात पुणे आणि मुंबई येथून महिलांना बोलावून त्यांचे फोटो व्हॉट्सअपद्वारे ग्राहकांना पाठवले जात असल्याचे समोर आले। त्यानंतर ग्राहकांशी संपर्क साधून देह व्यापार चालवला जात होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या कारवाई दरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली, तसेच 6,400 रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल फोन, 72 निरोधाची पाकिटे, 1 रजिस्टर आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। दरम्यान मुख्य आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याने सागर पाटील फ्रेंड सर्कल नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून या अवैध व्यवसायाचे जाळे उभे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, विजय तळसकर, महिला पोलीस बेगम गडकरी, अमृता सोनुले, अविनाश कांबळे आणि त्यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगले, कोल्हापूर। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।